रोज सुबह और शाम और भवन बनाता ऐसे जैसे हरदम यहाँ मुकाम की माया तेरी बहुत कठिन है राम की माया तेरी बहुत कठीण है राम। आणि याच मायेचं एक स्वरूप म्हणजे सोशल मीडिया। नमस्कार, मी पियुष रवींद्र बोबडे, छत्रपती संभाजीनगर मोर्शी येथून वर्ग 12वी व्यसन सोशल मीडियाचे आज याच विषयावर गती देणार आहे। तत्पूर्वी थोडा परिहार म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मंचावर उपस्थित सर्व गणमान्य, माझे लाडके प्रेक्षक, आवडते परीक्षक व सन्माननीय पर्यवेक्षक सर्वांना माझा नमस्कार। तसेच इथे जमलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांना नमस्कार। तर सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया म्हणजे तरी काय, प्रश्न यायला हवा। सोशल मीडिया म्हणजे तरी काय, तर अंतर्जालावरील असे स्थान तिथे लोक येऊन जुळतात, नाही कळत तर आपण इंग्लिश मध्ये इंटर ए प्लॅटफॉर्म विच लोकेटेड ऑन इंटरनेट वेअर पीपल गेट टुगेदर। सेम इंग्लिश मध्ये इंटरनेटवरील असे प्लॅटफॉर्म जिथे लोक एकत्र येऊन जुळतात त्याला सोशल मीडिया म्हणतात। व्हॉट्सॲप, फेसबुक, स्नॅपचॅट, ट्विटर, इंस्टाग्राम आणि एक्सेट्रा एक्सेट्रा असे जेवढेही आपले सोशल मीडियाचे ॲप्स आहेत ते त्यामध्ये येतात। पण सर तुम्हाला सांगतो की सोशल मीडियावर आजची युवा पिढी अशी झालेली आहे की दिवस रात्र मोबाईल बघत आहे। दिवस रात्र आजची युवा पिढी मोबाईल बघत आहे। यांची दिवस रात्र आधी आणि दिवस नंतर अहोरात्र मोबाईल बघणारी ही पिढी तुम्ही म्हणता ही तुम्हाला घाबरत नाही, पण सत्य वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस ही युवा पिढी व्हॉट्सअपवर होती आणि व्हॉट्सअपवर यांचं बरं चालू होतं त्यावेळेस तुम्ही लोकांनी व्हॉट्सअप घेतले। पण तुम्ही व्हॉट्सअप घेतले, यांना प्रायव्हसी काही भेटते नाही, मग हे व्हॉट्सअपवरून फेसबुकवर शिफ्ट झाले। आता फेसबुकवर यांचं जरासं बरंच चालू होतं की तुम्ही फेसबुकही घेतले, मग आता फेसबुकवर आम्हाला प्रायव्हसी काही भेटली नाही, आम्ही फेसबुक सोडलं आणि इंस्टाग्राम इन्स्टॉल केलं। आता मग इंस्टाग्रामवर चालूच होतं, 2-4 वर्षापासून मस्त चालू होतं, तुम्ही इंस्टाग्रामही घेतले, आम्हाला तेही सोडा लागला आणि आम्ही स्नॅपचॅट धरले। आणि काय वेळ लावलं मला स्नॅपचॅट म्हणजे की कॉलेजमध्ये आलं की स्नॅप, घरी रस्त्यात जेवायला गेलो अन्नाचा स्नॅप, घुमायला गेलो रस्त्याचा स्नॅप, अभ्यासाला बसलो की पुस्तकाचा स्नॅप, दिवसभर स्नॅप काढायचे। आणि काही नसलं तर घराच्या कोणत्यांची स्नॅप, जेवढी यांच्या घरात कोणती नाही तेवढी आम्हाला पाठ होऊन गेलेली आहे। आणि तेही नसलं तर पंखे वगैरे याचा तर स्नॅप असतोच। आणि यांना त्याही दिवशी काहीच नाही भेटलं, त्या दिवशी रात्रीच्या वेळेस एखादा अंधाराचा नाही सॉरी यांच्या फ्युचरचा स्नॅप ते पाठवतात। आणि यांच्या अशा भविष्याचे स्नॅप पाहून खूप दुर्दैव स्थिती मला लक्षात येते। तरी तुकाराम महाराज एकदा म्हणत होते की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। अरे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आणि आजची वस्तुस्थिती की पुत्र झालाय ऐसा गुंडा ज्याचा फक्त सोशल मीडियावर। बरोबर, मी त्या विचारधारेतला माणूस नाही। मी तर म्हणतो की आहे तरुण हे मजा करून जाशील मरून टाकशील पुरून। आणि खरंच वस्तुस्थिती सोशल मीडियाने आपल्याला एवढं आपल्या व्यसनात अडकून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आता नवीन टर्म्स आलेले आहेत, जसं त्यांची हलवून काढलेली ॲस्थेटिक फोटो आणि त्यामागे असलेली ती गाणी की बड़ी बात की इंडस्ट्री के लोगों से पिक्चर बची अभी प्रोमो दे मेरे किस्से सुनोगे तो रो दोगे। अरे ही गाणी असते, ही म्युझिक असते, ही रॅप असते। अरे रॅप ऐकायचं असेल, म्युझिक ऐकायचं असेल तर ऐकावं ते कविराज भूषणांचं शेर शिवराज की स्वतः छत्रपती 17 वेळा ऐकायचे। एका वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 वेळा लगातार एकच ते शेर शिवराज ऐकायचं असेल तर टाळ्यांच्या गडगडाटात स्वागत करा शेर शिवराजांचं। जंब पर बापडसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है। ऐसे नहीं, दोनों भुजाओं को उठा के इंद्रजीवी जंब पर बापडसु
बेकार आहे. कारण की एखाद्या नोकरीच्या शोधात असणाऱ्याला नोकरी मिळावी, एखाद्या नोकरीच्या शोधात असणाऱ्याला नोकरी मिळावी, लग्नाच्या बेतात असणाऱ्याला शादी.com नोकरी मिळावी. आपल्या विचाराच्या क्रांतीने एखादा नायक व्हावा, आपल्या विचाराच्या क्रांतीने एखादा नायक व्हावा आणि आपल्या सुस्वरातून एखादा इंस्टाग्रामवर गायक व्हावा. कोणी कवी व्हावा, कोणी वक्ता व्हावा, कोणी लेखक व्हावा आणि याच विचारातून माझा देश विश्वगुरु व्हावा. हे सामर्थ्य सोशल मीडियाला आहे. जाता जाता एवढं बोलून जातो की सोशल मीडिया एक तलवार आहे. सोशल मीडिया एक तलवार आहे. विद्वानांच्या हाती द्याल, समजदार लोकांच्या हाती द्याल तर गाजणार आणि मूर्खांच्या हाती द्याल तर गंजणार.